श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला वसुबारसची पूजा कशी करायची व त्याच्याबद्दल थोडीफार मी तुम्हाला माहिती सांगत आहे. वसू म्हणजे संपत्ती आणि बारस म्हणजेच द्वादशीचा हा सण धनत्रयोदशीचा एक दिवस आधी अश्विन महिन्याच्या 12व्या दिवशी साजरा केला जातो. याचे असे महत्त्व आहे. महाराष्ट्रात दिवाळी उत्सवाची सुरुवात ही वसुबारस या दिवशीपासून सुरुवात होते. या दिवशी तुम्ही गाईची घरी पण पूजा करू शकता किंवा बाहेर जाऊन पण आपण पूजा करू शकता. तर या दिवशी कशी पूजा करावी व या दिवशी काय करावे व काय करू नये, काय टाळावे, कोणत्या चुका करू नये, या दिवशी काही ठिकाणी सुवासिनी बाई उपवास पकडतात. या दिवशी गाईचा सन्मान करण्यात येतो. या दिवशी गाईला तिच्या वासरासह पूजतात. वसू म्हणजे द्रव्य आणि धन म्हणजे द्वादशी. या वर्षी वसुबारस हा सण 17 ऑक्टोबर या दिवशी शुक्रवार या दिवशी आहे. ही पूजा तुम्ही सकाळी घरातील पूजा झाल्यानंतर करू शकता किंवा बरेच महिला ह्या संध्याकाळी दिवे लावण्याच्या वेळी देखील ही पूजा करतात. परंतु ज्यांना जसे करायचे आहे, जिकडे जी पद्धत आहे त्याप्रमाणे तुम्ही ही पूजा करू शकता. ज्या वेळेस पूजा मांडणी करतात त्याच वेळेस करू शकता. या दिवशी तुम्ही प्रत्येक गाई व वासराची पूजा करू शकतात. जेव्हा आपण प्रत्यक्ष पूजा करणार असाल तर आपण पहिले एका गडव्यामध्ये पाणी घेऊन गाईच्या चारही पायावर पाणी टाकून स्वच्छ करून त्याला हळदी कुंकू लावावे. त्याचबरोबर वासराला पण आपण त्याच्या पायावर पाणी वगैरे टाकून हळदी कुंकू अक्षदा वाहून त्यांची फुलांची हार वगैरे घालावा. त्याचप्रमाणे हळदी कुंकू लावून घ्यायचे व फुलांचा हार देखील घालू शकता. त्याचबरोबर वासराला देखील हळदी कुंकू लावायचं आहे आणि त्यांना दिव्याने ओवाळून घ्यायचे आहे. गोमातेला प्रदक्षिणा घालायच्या आहे. गोमातेच्या पोटाला हात लावून शेपटीला हात लावून डोक्याला हात लावून नमस्कार करायचा आहे. या दिवशी गोमातेला गूळ खायला घालणे हे विशेष महत्त्व आहे. बरेच जण या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य देखील बनवतात, कारण या दिवशी उपवास पकडतात काही सुवासिनी. त्यामुळे तुम्ही जसे करता त्या पद्धतीने तुम्ही नैवेद्य गोमातेला दाखवू शकता. घरामध्ये पूजा करत असाल तर त्यासाठी काय साहित्य लागते तर पाहू शकता. गणपती बाप्पाची मूर्ती, गोमातेची मूर्ती, बाळकृष्णाची मूर्ती घ्यायची आहे. त्याचबरोबर तेलाचा किंवा तुपाचा दिवा घ्यायचा आहे. तसेच त्यामध्ये एखाद्या फळाचा नैवेद्य घ्यायचा आहे किंवा गूळ खोबऱ्याचा नैवेद्य घेतला तरी चालेल. त्यानंतर विड्याची पाने लागणार आहेत. पंचामृत व स्वच्छ पाण्याचा भरलेला एखादा ग्लास घेऊ शकता. काही फुले घ्यायची आहेत. त्यानंतर अक्षदा, हळदी कुंकू देखील घ्यायची आहे. ज्या ठिकाणी आपण पूजा करणार आहोत ती जागा स्वच्छ झाडून पुसून घ्यायची आहे. त्यावरती चौरंग किंवा पाट टाकून त्यावरती एक चौरंगावर पिवळ्या कलरचा कापड अंथरून त्यावर आपण तांदळाची रास ठेवून स्वच्छ कापड करून तांदळाची रास ठेवायची आहे आणि त्यावर विड्याच्या पाने ठेवून त्याच्यावर हळदी कुंकू वाहून ठेवायचे आहेत. त्यानंतर सगळ्यात अगोदर आपण दिवा हा प्रज्वलित करून आपण पूजेची सुरुवात करणार आहोत व तो दिवा विड्याच्या पानावर ठेवायचा आहे. दिव्याला देखील हळदी कुंकू फूल वाहून घ्यायचे आहेत. सर्वात अगोदर आपण गणपती बाप्पाचा अभिषेक करणार आहोत. अभिषेक करताना पाणी व पंचामृत सर्व काही हे करून अभिषेक करणार आहोत. त्यानंतर बाळकृष्णाचा पण अभिषेक आणि गोमातेचा देखील अभिषेक करून स्वच्छ पुसून झाल्यानंतर आपण ते विड्याच्या पानावरती ठेवणार आहोत. सर्वात मध्यभागी गोमातेला ठेवायचं आहे. त्यानंतर आपण विड्याच्या पानावर मध्यभागावरच गोमातेची मूर्ती स्थापित करायची आहे व याचबरोबर
यांना हळदी कुंकू लावून आशीर्वाद घ्यायचा. या दिवशी चुकूनही गहू व मूग यापासून बनवलेले पदार्थ खाऊ नये. लक्ष्मी देवीचे आपल्या घरी आगमन व्हावे या हेतूने वसुबारसच्या दिवशी गाय व वासराची पूजा करण्याची पद्धत आहे. जेव्हा समुद्रमंथन झाले तेव्हा कामधेनू गाय निघाली, जी एक इच्छापूर्ती करणारी गाय आहे. ही गाय देवाच्या इच्छेनुसार अनेक रत्नांपैकी एक होती. 5 कामधेनू आल्या होत्या. त्यापैकी नंदा नावाच्या कामधेनूस उद्देशून हे वसुबारस व्रत केले जाते. सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात याकरिता वासरासहित गायीची पूजा केली जाते. या दिवसापासून दिवाळीला सुरुवात होते व रांगोळी काढण्यास सुरुवात होते. गोमातेला आपण मनापासून आशीर्वाद घ्यावा व आपल्या ज्या मनोकामना आहेत त्या आपण गोमातेसमोर ठेवाव्यात. आपल्या ज्या काही इच्छा आहेत त्या स्वामी चरणी सांगाव्या व गोमातेचा आशीर्वाद घ्यायचा आहे. श्री स्वामी समर्थ.